रायगड का बघायचा हो? रायगड महाराजांनी बांधला. कोणी बांधला? हिरोजी इंदलकरांनी बांधला. जगाच्या पाठीवरती एकमेव किल्ला आहे आणि एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. असा इंजिनियर एकमेव आहे जगाच्या पाठीवरती ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमचा इंजिनियर कोणी आहे का ज्यानं वास्तूची गॅरंटी दिली आपल्या घराच्या? नाही, एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय गॅरंटी दिले? तर रायगडावरती महाराजांनी दगडात एक शिलालेख कोरलाय आणि त्या शिलालेखामध्ये शेवटचं वाक्य आणि त्या वाक्यामध्ये महाराज असं म्हणतात, याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्तर आणि पत्तर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र आणि सूर्य असेपर्यंत. किती सुंदर गॅरंटी दिली हो महाराजांनी. त्या शिवचरित्रातून आपण काय शिकतो महाराजांच्या? महाराजांकडे एक अलौकिक गुण होता अजून एक, तो म्हणजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा महाराजांना व्यसन नव्हतं बरं का, सुपारीच्या खांडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातले 60% लोक आता व्यसन करून बसलेत. आता लिहून देतो, नसतील तर आजचं पाकिट माझं घोटीला ग्रामपंचायतला दान करतो. का हो? ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण संभाजी राजांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण आपल्या आईचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण आपल्या बापाचं नाव घेतो, त्या तोंडून व्यसन करावं, त्या तोंडून गुटखा खावा, मावा खावा, दारू प्यावी. सगळ्यात जास्त महाराजांचा अपमान कोण करतो? तुम्ही आणि आम्ही करतोय. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेले की तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, तुमच्याकडे ठेवतोय का नाही? व्यसन करू नये बरं का लेका. आज संध्याकाळ झाली बापच पोराला सांगतोय, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असते ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. कुठला संस्कार पेरतो? आमच्यात एक सोलापूरला एक माणूस आहे बरं का ताईनं, आणि तो माणूसाने मला प्रश्न विचारला, दादा तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. मी म्हणलं खरं का? होय म्हणला, सांग मला दारू कशी बाद असते. म्हणलं 2 काचेचे ग्लास आण. त्या बेण्याने 2 काचेचे ग्लास आणले, एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि ताईनं 2 ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या. नाही, ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते. ज्या ग्लासमध्ये दारू आहे त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्यात आणि ज्या ग्लासमध्ये पाणी आहे त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत आहेत. म्हटलं मला समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणून मी म्हटलं तुला काय समजलं? म्हटलं दादा, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हटलं त्याला मर्दाचं काळीज लागतं. म्हणला आमच्या तर कोल्हापूरला एक आजीबाई बरं का, फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे नेमके होते कसे? सकाळी लवकर उठे, रणांगणावरती सुटे, तलवार तुटे, माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बियाणं माग नाही हटे. कुठले संस्कार घेतोय आपण मातीतून? माय माऊली बद्दल आदर व्यक्त करावा, परस्त्रीला आई समान मागावं, गडकिल्ले जपावे. ही संस्कारांची बीज आपण आपल्या पोरांमध्ये निर्माण केली पाहिजेत. कधी वाटलं का हो इथल्या मातीला आपण काहीतरी अभिमान द्यावा, ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करावं? कधी दुसऱ्याची वस्तू आपल्याला वाटलीच नाही. मला सांगा, घरातला लाईटचा बल्ब कधी आपण फोडतो का? नाही फोडत. ग्रामपंचायतीचा एक तर बल्ब शिल्लक ठेवतो का? नाही ठेवत. ज्या दिवशी ग्रामपंचायतीचा एक तरी बल्ब शिल्लक राहील त्या दिवशी शिवजयंती सगळ्यात मोठी साजरी झाली असं मला वाटतं. ठेवता आलं पाहिजे हो, काहीतरी राहता आलं पाहिजे. अफजल खान नावाचा एक सरदार आला स्वराज्यामध्ये, आला. अफजल खानाला 40,000 सैनिक घेऊन आला. तर महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? अफजल खान आला त्यावेळी लोक आमचे म्हणतात प्रतापगडावरती आहेत. नाही, महाराज त्यावेळी राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात? महाराजांच्या प्रिय पत्नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजतायत आणि अफजल खान 40,000 सैनिक घेऊन स्वराज्यावरती आला. एक सरदाराला राजांपाशी आणि राजाने म्हणाला, राजा तो अफजल खान
आई तुळजा भवानीचं मंदिर उद्ध्वस्त करत आलाय. आपल्या माय माऊलींच्या अब्रू आपल्या लोकांची कत्तल 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 करत यायला निघालाय. राजा काहीतरी करा. आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं. महाराजांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या मातुश्री निघून गेल्या आणि अफजल खानाचं पत्र महाराजांच्या हातात आलं त्यावेळी की राजे तुम्हाला जिंदा या मुर्दा बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितले. महाराजांनी घोड्यावरती थाप टाकली. आपला राजा घोड्यावरती बसला आणि महाराजांनी आपल्या बायकोला शेवटचं बघून घेतलं आणि रयतेच्या रक्षणासाठी महाराज प्रतापगडावरती गेले. ताईंनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज प्रतापगडावरती आले आणि महाराजांना पत्र मिळालं. अफजल खान पत्रात असं म्हणतोय, जिंदा या मुर्दा बडी बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले. महाराजांनी लगेच पत्र नाही पाठवलं अफजल खानाला, या चौकात तुला घोटीच्या धावतो. महाराजांनी प्रचंड संयम दाखवला. महाराजांनी पहिली चाल टाकली. महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं आणि पत्रात महाराज म्हणतात, अफजल खान साहेबा, अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते. कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का? हरभऱ्याच्या झाडावर चढवला त्याला आणि निघाला 40,000 सैनिक घेऊन प्रतापगडावरती. त्यावेळी प्रतापगडाला 3 रस्ते आहेत. त्यातले 2 रस्ते महाराजांनी अगोदरच बंद केलेत. अनेकच रस्ता ठेवला. त्या रस्त्याचं नाव रणतोंडीचा घाट. रणतोंडी नावातच रणतोंडी. महाराजांचं 20,000 सैनिक किल्ल्यावरती नजर रोखून त्या अफजल खानाकडे होतं आणि 40,000चा सेनासागर अफजल खानाचा त्या रणतोंडीच्या घाटातनं गेला. त्यातला 20,000 सैनिक रडून रडून तिथंच मेलं आणि 20,000 सैनिकच किल्ल्यावरती आलं. महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभारला. इंग्रज पत्र अशी सांगतात की प्रतापगडावरती 375 खोल्या आहेत. महाराज कुठल्या सुद्धा खोलीत भेटू शकले असते, पण नाही, महाराजांनी शामियाना बांधला. कुठं बांधला? प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. आणि महाराज किल्ल्याच्या वरती आहेत का? शामियाना का बांधला? शामियाना यासाठी बांधला कारण महाराजांनी भेटीची वेळ ठरवली दुपारची 12च का? 12 यासाठी सूर्य बरोबर डोक्यावरती असतो. डोक्यावरच का? याचा अर्थ राजे अफजल खानाच्या भेटीला निघणार, सूर्य बरोबर डोक्यावरती असणार 12 वाजता. आणि महाराजांनी अफजल खान खाली काय काय करायचं, काय काय करतोय बघायचं म्हणलं तर महाराजांना वरती स्पष्ट दिसतं, यासाठी शामियाना खाली बांधला. पण अफजल खानानं महाराज वरती काय काय करते बघायचं म्हटलं आणि वरती फक्त बघितलं तर सूर्याची किरण सरळ त्याच्या डोळ्यात जाते. त्याला वरचं काही दिसत नाही. एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी. बांधलं शामियाना आणि शामियानाला आतनं हिरे माणिक मोती लावलं. अफजल खान आला, शाहिस्ते खानाच्या आत येऊन बसला. त्या शामियानाच्या आत येऊन त्यानं आजूबाजूला सगळं प्रदेश बघितला तर शामियानाला महाराजांनी आतनं हिरे माणिक मोती लावलं होतं. ते बघितलं आणि बघतच राहिला. विसरून गेला नेमका आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण केलं त्याचं. आणि राजा निघाले. सह्याद्रीचा शुभ अफजल खानाच्या भेटीला निघाला. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज अफजल खानाच्या भेटीला दुसरी पायरीत उतरून खाली आले. महाराजांना एक सरदार भेटला, जिवाजी म्हाला. जिवा राजांचा जिवा, अहो ज्याच्यावरती जीव महाराजांचा तोच जिवा. राजा म्हटले, जिवा? अरे तू न्हावी समाजाचा आहेस? होय की राज. जिवा? मग तुझ्याकडे कात्री असेल की? जीवाला प्रश्न पडला. अफजल खान मारायला चालले, तलवार ठेवली असेल की कात्री कशाला पाहिजे? हाय कात्री, बाहेर काढ. जिवा कात्री बाहेर काढ. जिवा माझी दाढी बारीक कर. राजे काय म्हणतात? जिवा माझी दाढी बारीक कर. इतकी बारीक कर, इतकी बारीक कर. त्या अफजल खानाला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी. सोबत घेतला जिवा महाला. का? कारण सय्यद बंड नावाचा उत्कृष्ट दांडपट्टा चालक, तो दांडपट्टा चालक त्या अफजल खानाकडे आहे. त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जिवा महाला. महाराज 3 पायरी उतरून खाली आले. महाराजांना एक सरदार भेटला, त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. संभाजी कावजी हुबहूब
अफजल खानाच्या ताकदीचा. त्याला सोबत घेतला महाराजांचा बॉडीगार्ड. पण याला काय घेतला, कारण कुस्तीत पहलवान उतरायचं म्हणल्यावर एका वजनी गटातलं पाहिजेत ना, कुस्ती रंगत नाही. महाराजांची बुद्धी तिथे वेध घेते आणि महाराजांनी संभाजी कावजी सोबत घेतला आणि अफजल खानाला फरमान पाठवलं, राजे तुझ्या भेटीला येत आहेत. आणि अफजल खान उठून उभा राहिला. महाराजांनी डोक्यावरती जिरटोप घातलाय, महाराजांनी अंगामध्ये चिलकत घातलंय, महाराजांनी हातामध्ये मराठी वाघांचं हत्यार. आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासात असं हत्यार कुठल्या लढाईत वापरलं गेलं नव्हतं. एकमेव हत्यार मराठी वाघांचं हत्यार, त्याचं नाव वाघनख. आणि आपल्या मराठ्याच्या वाघानं महाराजांनी वाघनख हातात घातलं आणि सह्याद्रीचा शिवबा अफजल खानाच्या भेटीला निघाला. बायको मरून फक्त 15 दिवस झालेत बर का. एक क्षण सुद्धा माहितीये गेल्यावरती माघार येईल का नाही याची गॅरंटी नाही. पण रडायचं लढायचं फक्त इथल्या रयतेसाठी. महाराज शामण्याच्या आत गेले. अफजल खानानं महाराजांना बघितलं आणि अफजल खानानं वकिलाला विचारलं, क्या रे शिवाजी शिवाजी सुना था क्या ये शिवाजी? वकिलानं मान डोलावली, हा ये शिवाजी. अफजल खान म्हणला, ओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ. आणि आस्ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले. मराठ्यांचा एक नियम आहे बर का, तो नियम महाराजांनी तिथं वापरला. आम्ही मराठे कधीच दगाफटका करत नाही, आम्ही मराठे कधीच पाठीवरती कोणाच्या वार करत नाही. पण यदा कदाचित जर आमच्याशी दगाफटका झाला आणि यदा कदाचित आमच्या पाठीवरती कुणी वार केला तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही. आणि तो नियम काही दिवसांनी मनोज जरांगे पाटील या सरकारला नक्की धावतील. आणि निघालाय शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले आणि अफजल खानाच्या जवळ गेले. अफजल खानानं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं. पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं. दगा केला, कट्यार वारी काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दगा जाणवला, महाराजांनी हातातला वाघनखा बाहेर काढला, खूप असला अफजल खानाच्या बोटात. आत 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 गेला. अफजल खान ओरडला, या अल्लाह आई जगदंबेचा उदो उदो झाला. अफजल खानाचा कोथळा महाराजांनी पाडला. ते ऐकून त्या अफजल खानाचा सरदार सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडाने आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडा आपल्या दांडपट्ट्यानं महाराजांवरती वार करणार. तोपर्यंत राजांचा तो जिवा आत आला. जिवानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं जिवानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास फुटफुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. महाराजांनी कृष्णाजी भास्कर मारला. महाराज बाहेर आले आणि महाराजांनी सरदार मोजायला चालू केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 कुठे गेला ह्यो? 14 होता संभाजी कावजी कोंडाळ. या अफजल खानाचं मुंडकं हातात मागे घेऊन उभारला होता. राजे म्हणाले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात? तर संभाजी म्हणतो, राज तुम्ही वागण्या का कोपसल्या, बेन मरते का नाही कुणाष्ट आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणाले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात? यदा कदाचित जर तुमच्या जीवावरती बेतला असतं तर तुमच्या आईला आम्ही काही जबाब दिला असता. शेवटी महाराज घोड्यावरती बसले. कृष्णा नावाची घोडी, जी घोडी महाराजांच्या प्रत्येक लढाई प्रसंग त्यांच्या सोबत होती, ज्या घोडीनं महाराजांचा प्रतापगडाचा संघर्ष बघितला, ज्या कृष्णा नावाच्या घोडीनं शाहिस्तेखानाची बोटं छाटताना बघितली, ज्या कृष्णा नावाच्या घोडीनं घोड्यावरती बसून महाराज छत्रपती झाले, त्या कृष्णा नावाच्या घोडीवरती महाराज बसले. मराठ्यांचं सगळं सैनिक राजांच्या पाठीवरती लगेच बसलं. कोणीतरी म्हणालं हर 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 महादेव, कोणतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आणि राजा निघाला सातारा प्रांतातनं, वाई प्रांतातनं, कर्नाटक प्रांतातनं. 1 डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा झेंडा फडकवला.